नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा साखळी प्रक्रियेवर बोलणार आहोत जिचा थेट फटका आपल्या शेतीला आणि पर्यायाने रोजच्या बाजाराला बसू शकतोय. बघा, परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे. राजकीय संदेश, हवामानाचा लहरीपणा आणि बाजारातील रोजच्या घडामोडी हे सगळं कसं एकमेकांत मिसळून एक मोठं चित्र उभं करतंय ते आज आपण डिकोड करणार आहोत. तर चला लगेचच सुरू करूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टी समजून घेणार आहोत. 1 म्हणजे आर्थिक धोक्याचे इशारे. दुसरं, शेतीचा वाढता खर्च. तिसरा मुद्दा आहे एल निनोचं संकट. चौथं, बाजारभाव आणि महागाई. आणि शेवटी, येणारे हे पुढचे काही महिने इतके महत्वाचे का आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आर्थिक धोक्याचे इशारे, वरिष्ठ पातळीवरून मिळणारे संकेत. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काही अतिशय लक्षवेधी विधाने पाहायला मिळाली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की डिझेलचा वापर कमी करा, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या आणि परदेशी वस्तूंवर अवलंबून राहणं कमी करा. आता इथे कोणत्याही राजकीय अंगाने न जाता निव्वळ आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर ही विधानं सध्या बाजारात चालू असलेल्या अनेक चर्चांची जणू सुरुवातच मानली जात आहेत. आता वरवर पाहता हे फक्त साधे सल्ले वाटू शकतात, बरोबर? पण तसं नाहीये. अर्थव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्या तज्ज्ञांच्या मते हा भविष्यात येणाऱ्या कठीण आर्थिक परिस्थितीचा किंवा संभाव्य आव्हानांचा एक पूर्वसंकेत असू शकतो. थोडक्यात सांगायचं तर ही धोरणं भविष्यात येणाऱ्या एका मोठ्या बदलाची नांदी असू शकतात, अशी शक्यता बाजारात वर्तवली जातेय. यातूनच आपण येतो आपल्या दुसऱ्या भागाकडे, शेतीतील वाढता खर्च आणि त्यातला इंधनाचा मुख्य प्रभाव. हे बघा, आपली भारतीय शेती आजही डिझेल, रासायनिक खते आणि वाहतुकीवर प्रचंड अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे जर इंधनाचे दर कडाडले तर त्याचा थेट आणि पहिला फटका शेतीच्या खर्चाला बसतो. म्हणजे विचार करा, ट्रॅक्टर चालवणं महाग होतं, पाण्याचा पंप आणि सिंचनाची कामं खर्चिक होतात, खते आणि औषधांचे दर वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं, शेतातला माल बाजारापर्यंत पोचवण्याचा वाहतूक खर्चही वाढतो. आधीच अनेक संकटांशी सामना करणाऱ्या कृषी क्षेत्रावर हा असा रोजच्या खर्चाचा मोठा बोजा पडतोय. आता यात आणखी भर घालणारा आपला तिसरा भाग, एल निनोचं संकट, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. हवामान तज्ज्ञांनी यावर्षी एल निनो सक्रिय होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. आणि एल निनो म्हणजे काय, तर आपल्या मान्सूनवर त्याचा थेट आणि नकारात्मक परिणाम. जर पाऊस कमी झाला तर साहजिकच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार. पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. इतकंच नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करू शकतो. संपूर्ण शेती व्यवस्थेसाठी हा एका अर्थाने निसर्गाचा मोठा फटकाच असणार आहे. आणि इथेच परिस्थिती अधिक गंभीर होते. याला आपण दुहेरी संकट म्हणू शकतो. कारण कृषी क्षेत्राला एकाच वेळी 2 वेगवेगळ्या बाजूंनी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शेतीचा वाढता खर्च थांबायला तयार नाही आणि दुसरीकडे लहरी हवामानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता. हे दुहेरी संकट शेतीचं पूर्ण आर्थिक गणितच कोलमडून टाकू शकतं. आता ह्या सगळ्या परिस्थितीमुळे एक अतिशय कळीचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा शेतीतला खर्च वाढतो आणि उत्पादन घटतं तेव्हा बाजारात वस्तूंचे भाव साहजिकच कडाडतात. पण वाढलेल्या या भावांचा खरा फायदा नेमका कोणाला मिळतो? प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला की मधल्या व्यापाऱ्याला? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थेट शेताच्या बांधावरून ग्राहकांच्या बाजारात घेऊन जातो. आणि म्हणूनच आपला चौथा भाग अतिशय महत्त्वाचा ठरतो, बाजारभाव आणि महागाई, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो. ही एक अतिशय सरळ आणि लॉजिकल साखळी आहे जी समजून घेणं गरजेचं आहे. पहिली पायरी, हवामान आणि इतर कारणांमुळे पिकांचं उत्पादन घटतं. दुसरी पायरी, इंधन महाग झाल्यामुळे तोच शेतमाल बाजारात आणण्याचा वाहतूक खर्च वाढतो. आणि याचा अंतिम निकाल म्हणजे तिसरी पायरी, बाजारात पोचणाऱ्या किराणा मालाचे दर थेट वाढतात. शेतातला संघर्ष बाजारातल्या महागाईत कसा बदलतो याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे. मग आता प्रश्न पडतो की ह्याचा सर्वात जास्त परिणाम नक्की कोणत्या वस्तूंवर होईल? तर तज्ज्ञांच्या आणि सूत्रांच्या माहितीनुसार काही रोजच्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव खूप वेगाने वाढू शकतात. यात कांदा, टोमॅटो, विविध प्रकारच्या डाळी, खाद्यतेल आणि धान्यांचा समावेश आहे. म्हणजे बघा, ह्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्या रोजच्या जेवणात लागतातच. त्यामुळे ह्या संभाव्य भाववाढीची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला थेट बसणार आहे हे नक्की. आता हे सगळं चित्र एकत्र करून पाहिलं
म्हणजे इंधन बचतीचं आवाहन, स्वदेशी वस्तू वापरण्यावर दिलेला भर आणि सरकारी खर्चावरील नियंत्रणाचे संकेत. तर पुन्हा एक मोठा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहतो. ही खरोखरच सरकारची केवळ एक सावधगिरीची भूमिका आहे की भविष्यात येऊ घातलेल्या एखाद्या मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल? आज अनेक आर्थिक तज्ज्ञ याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यात मग्न आहेत. आणि यामुळेच आपला 5वा आणि शेवटचा भाग खूप महत्त्वाचा ठरतो. येणारे हे महत्त्वाचे महिने आणि आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं. आगामी काळात आपली शेती आणि बाजारपेठ नेमकी कोणती दिशा घेईल हे ठरवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे पावसाची स्थिती, मान्सून कसा राहतोय. दुसरं, जागतिक पातळीवर वेगाने बदलणारी परिस्थिती. तिसरं, इंधन आणि खतांच्या दरात होणारे चढउतार. आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी सरकार पुढे कोणते नवीन निर्णय घेते. याच त्या गोष्टी आहेत ज्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत. तर या सगळ्या माहिती आणि विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. यावर्षी खरंच आपली शेती आणि बाजाराला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार का? धोरणे, हवामान आणि वाढता खर्च हे सगळे एकमेकात गुंतलेले धागे भविष्याला कसा आकार देतील याचा गांभीर्याने विचार करण्याची नक्कीच वेळ आली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे तयार झालेली ही साखळी खरोखरच विचार करायला लावणारी आहे. आजच्या या विश्लेषणात आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला. अशीच सविस्तर माहिती घेऊन पुन्हा भेटूया.